त्या बाबतीमध्ये मी सकाळी देखील संवेदना व्यक्त केल्यात आणि ही दुःखद घटना आहे. त्यामध्ये जे जखमी आहेत ते एक गवळी आणि मोरे नावाचे दोन पेशंट जे इथे आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये ते आउट ऑफ डेंजर आहे. डॉक्टरांशी देखील माझं बोलणं झालं आणि एकाच्या डोक्यात म्हणजे मार लागल्यामुळे मेंदूला मार लागला आहे आणि त्यावर देखील ट्रीटमेंट उपचार सुरू आहेत. दुसरा जो आहे गवळी त्याच्यावरही उपचार सुरू आहे. आता सध्या तरी प्रकृती त्यांची गंभीर आहे, परंतु डॉक्टर जास्तीत जास्त चांगले उपचार त्यावर करतायत आणि डॉक्टरांना देखील विश्वास आहे की हे दोन्ही पेशंट जे आहेत त्यांना चांगली ट्रीटमेंट देऊन त्यांना बरं करणं अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि त्यावर बेस्ट चांगले ट्रीटमेंट त्या ठिकाणी चांगले उपचार त्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे मला वाटतं एक आपल्याला आणखी एक 48 तास 72 तास हे जो काही हा पिरियड आहे हा क्रुशल पिरियड आहे आणि त्यामध्ये जे काही आवश्यक उपचार आहे ते ज्युपिटरमध्ये इथे होत आहे. आणि दुसरी गोष्ट रेल्वे मंत्र्यांशी पण तुम्ही संवाद साधला, काय म्हणता? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्याशी मी बोललो. त्यांनी देखील सकाळी दुःख व्यक्त केलं. आताही झालेली घटना अतिशय दुःखद आहे आणि त्यांनी देखील संवेदना व्यक्त केलेल्या आहेत. आणि हा जो कर्वेचर आहे या कर्वेचरवर त्यांचे लोक तिथे काम करत आहेत, एक्झामिन करत आहेत की कशामुळे असा हा अपघात झाला आणि मला वाटतं अपघाताचं जे काही कारण असेल ही अपघात पुन्हा होऊ नये यासाठी स्वतः रेल्वे मंत्री आणि त्यांची सगळी टीम अतिशय सिरियसली काम करते आणि त्याचबरोबर त्यांना मी ही विनंती केली की ज्या आपल्या फ्रिक्वेन्सी आहे, ज्या ट्रेन्स आहेत, सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्यात देखील आपल्याला वाढ कशी करता येईल या बाबतीमध्ये देखील ते काम करत आहेत. आणि त्याचबरोबर त्यांनी जे अगोदरचे स्वयंचलित दरवाजाचा जे काही कॉन्सेप्ट होता ऑटोमॅटिक दरवाजांचा यावर देखील त्यांची रेल्वेची टीम काम करते आहे आणि जवळपास 239 AC गाड्या या ठिकाणी या दरवाजाच्या ज्याला दरवाजे आहेत त्या गाड्या देखील तयार होत आहेत असं ते म्हणाले. आणि ज्या आता लोकल ट्रेन्स आहेत या लोकल ट्रेन्सला देखील आपण स्वयंचलित दरवाजे कसे लावू शकतो आणि त्याच्यामध्ये सफोकेशन होणार नाही या बाबतीमध्ये देखील व्हेंटिलेशन आणि या सर्व बाबींवर रेल्वेचे अधिकारी जे काही टेक्निकल टीम आहे ती काम करते. आणि त्याचबरोबर जे 5वा आणि 6वा ट्रॅक जो वाढवण्याच्या संदर्भात देखील रेल्वे विभाग जो आहे तो गांभीर्याने काम करतो जेणेकरून ट्रेन्स वाढतील आणि फ्रिक्वेन्सी वाढेल, लोकांना त्याच्यामधून दिलासा मिळेल. आणि म्हणून रेल्वे देखील रेल्वे मंत्री स्वतः या विषयाला घेऊन आजच्या दुर्घटनेला घेऊन फार चिंताग्रस्त आहेत आणि ते स्वतः त्यामध्ये लक्ष घालून पुढील कारवाई करतात. सर, एकीकडे रेल्वे म्हणजे की फलाटावरती लोक फुटबॉलवरती लोक उभी होती आणि म्हणून अपघात झाला. मात्र काही व्हिडिओ असे समोर आले ज्यामध्ये 2 ट्रेन एकमेकांना घासल्याचं दिसतंय. तर त्या संदर्भात आपलं काही प्रशासनाशी बोलणं झालं आहे का? त्यांचं काय म्हणणं? या बाबतीमध्ये ते चौकशी आता करतायत. त्यांची सगळी टीम तिकडे त्या स्पॉटला देखील आहे आणि कर्वेचर जो आहे त्या ठिकाणी देखील ते तपासत आहेत आणि एकंदरीत पूर्णपणे या सर्व बाबी तपासल्यानंतरच त्याच्यावर बोलणं उचित होईल. परंतु पुन्हा दुर्घटना होऊ नये यावर मात्र रेल्वे गांभीर्याने काम करते. रेल्वे GRP जवानाचा देखील याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे. हो, आता 4 लोक त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला आहे आणि इथे 2 आहेत.
शिवाजी हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये देखील काही त्यांची देखील मी सकाळीच तिथे मी जेव्हा रायगडला होतो त्याच वेळेस डीनबरोबर बोलून त्यांची ट्रीटमेंट उपचार जे आहेत ते व्यवस्थित झाले पाहिजे यावर फोकस करा अशा देखील सूचना मी दिल्या होत्या. सर काय मदत जाहीर होणार आहेत का त्यांना? मदत जाहीर केली आहे ना 5 लाख रुपये सरकारच्या वतीने. सर,